नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही बरं का, आता गुड आफ्टरनून आहे. तर बघा मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आज माझी तब्येत जरा बरी आहे. कारण काल इतकी सर्दी शिंका झालत्या का नाही, लय झालत्या. सकाळी पण होत्या पण आता जरा बरं आहे. तर आज बघा काय काम चालू आहे. आज मम्मी बनवते तिच्या लाडक्या जावयासाठी धोंड काय का नाही, लाडक्या जावासाठीच नाही, लेकीसाठी जावयासाठी. हा मग ती पण असं चुकलं माझ्याकडं, लेक जावासाठी धोंड. तर बघा कसं काय बनवते आणि पहिल्यांदाच बनवते है ना. रेसिपी दाखवली हिला, असं असं असतंय. तिने आधी मोदकासारखं केलं, ही बघा असं केलंय. नाही म्हणजे ही कसं करायचं ना, कसं जुळवायचं ती म्हणलं. मग सारखं जुळवायचं का असं करून ह्याला असं करायचं. मग ही खिस कशाला आणलाय? ही खिस धुणं बनवायला. आणि तो मोदकाच म्हणजे ते ह्याचं का बनवते? पूर्णाचं आधी मान पूर्णाचं असतं ग, त्याच्यामुळे पूर्णाचं बनवते. असं असतं काय? ही बनवते. बर, इकडं पुरण आहे, इकडं साखर टाकून ही खोबऱ्याचा खिस आहे. आणि मस्त असं तारक मेहता बघत बघत मम्मी बनवते धोंड. कारण बाहेर काय ग माशा झाल्या तर आंब्याचा रस केलेला माश्या झालेत ना, मग तिथं नकोच म्हटलं. त्यामुळे आता घरात बसून करते. आणि बघा सामान असं लावलेलं, बेड इथं आणून टाकलाय बघा. अगोदर इथं असंच होता, अगोदर म्हणजे माझं लग्न व्हायच्या अगोदर हे बेड असेल, ही असंच होतं ह्या जागेवर. नंतर इथला बेड पलीकडे टाकला असं आहे ना, आता परत आणून इथंच टाकला. हां, त्यामुळे इथं आणून टाकलं. नाही तर अगोदर माझ्या लग्नाच्या आधी ही बेड इथंच होता. तर पोळ्या करायच्यात, आमटी झाली, भात पण झाला, गुळवणी पण झाली आणि भजीचं सामान रेडी करून ठेवलं. फक्त आता भजी सोडायच्यात आहे ना. हे तळायचंय ना, त्याच्यामुळे म्हणलं सगळं संगच करूया भजी आणि संगच तळा. एकदा तेल ठेवलं म्हणजे त्याला सगळंच एकदाच करून द्यायचं. म्हणजे धोंड बी तळायचं, कुरडया तळायच्या, भजी पण नाही. बरोबर येतं, बरोबर येतं. तर बघा तुझं जावई बापू आज म्हणजे कुठेतरी बाहेर गेलं तर धोंड खायला. इकडे या म्हणलं कुठे गेलं, येतात तर मम्मीला घेऊन गेलं त्यांच्या माहेरी. तर ती ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही, टाकतेनच. तर इकडला माझा ब्लॉग चालू आहे, त्यांचा पण तिकडं ब्लॉग चालू असतो. त्या पण ब्लॉगला त्याला तुम्ही रिस्पॉन्स द्या, म्हणजे नाही का. तर गेल्या वेळेस पण गेलं तर मामाच्या गावाला, आठवडाभर 4-5 दिवस राहिलं होतं. पण व्हिडिओ घेतलं पण त्याला काही इतका रिस्पॉन्स आला नाही. रिस्पॉन्स आहे ना, एखादा बसून कंबर तुटते. तर बघा अब्दुलचं दुकान मम्मीला आवडते बघा. मी जेव्हापासून इकडे आले तेव्हापासून मम्मी कंटिन्यू, मी बघते ना तारक मेहता मोबाईलला, त्यामुळे मम्मी आता कंटिन्यू बघायला लागली है का नाही. त्या जाहिरात करायची का तारक मेहताची व्हिडिओ. तर बघा सगळा पसारा असा मांडला इकडं. आणि तिकडली रूम पूर्ण मोकळी तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओत. आणि आता काय मग काय ना, आता बनवते धोंड बनवते, अजून पोळ्या बनवायच्या. मग झालं, मग इथं रांगोळी काढायची, इथं बसायचं. पप्पांना फोन करून फुलांचं काय नियोजन झालं का विचार. चला इकडे झोपलाय मन्या. मन्याला आहे का टेन्शन. इतक्या वेळ ना मन्या महाग बसलेला कांद्यावर झाकलेलं आहे ना तळवट, त्या तळवटावर बसलेला आणि गोल्या तिथंच खाली बसलाय माहिती का, दाराच्या महाग बसलाय. होय, असं बसलाय बघा. 11 करते, 11 छान लागते तर. होय, तुला आठवते का आपण पहिल्यांदा पप्पाला धोंड केलं तर बघ, पप्पाच्या सासरवाडीत म्हणजे तिकडे बारामतीला केलं तर. तेव्हा मी पहिल्यांदा खाल्लेलं, आईने केलं तर लय आवडलेलं मला, नाही का नाही. आता मम्मी बनवते. तर आता धोंड्याचा महिना संपलच आहे ना ग, त्यामुळं आज करायचंय. तर त्यांनी गेलं तर बघा कालच. आपण आधीच केलं असतं पण आपल्या मागे हे झाले किती, ते झाले किती, ते झाले किती चालूच आहे. आज मुहूर्त लागलाय. तर पूर्णाचं झालं, पुराणाचा झाकून तिकडं ठेवून पुरण ठेवू आता. म्हणजे असं आहे का वेगवेगळं जी वाटेल ती खायचं, म्हणजे असं ते ओळखायला येत नाही. ओळखायचं कसं नाही ओळखायला येत.
कसं ओळखायचं तसंच बघा आम्ही घरात बसलो तरी घरात मासे आलेच इथं इथं आल्या पाटला करत पाठलाग करत. तर बटाट्या वड्यासारखं ठेवते आता ह्यांना बघा कसं ठेवलंय मम्मीने. एक मोदक केलाय आणि बाकीचं असं. पप्पा गेलेत बघा गावात. तर चला काय नियोजन आहे कसं. त्यांनी गेलेत कालच, म्हणले मम्मीला घेऊन येतो. इथेच होतं बरं का, कारण मी काय जाऊन देत नव्हती. सारखं माझं दुखतंय हे होते, मग मला वाटतं राहावं त्यांनी इथं. नाही तर तुम्ही म्हणतासारखं जावासारखा पडून असतो तिथं. तसं काय नाही, मीच सारखं त्यांना फोर्स करते राहावं माझ्यापाशी, नाही का. मला तेवढंच बरं वाटतं, दुखणं हे विसरून जाते. तर काय जांभळं खायला आला काय? शेजार पाजारची जांभळं खायला येतात. लई इतकी जांभळाची खाली नासाडी झाली का नाही. खा आता बघू काय काय केलं. आमरस पण करायचा आहे इथं बघा. आंब्याचं ह्याच्यात पण आंब्याचं. इकडं भात आहे, आमटी, त्यात गुळवणी आणि ह्याच्यात काय काय ही बघा असं केलं आहे. ही आहे ते ह्याचं सामान भजीचं. तर पप्पा गेलेत गावात आईला आणि दादाला आणायला. शंभू येणार आहे का मम्मी? शंभूचं अजून फिक्स नाही. तिकडून गेलता फिरायला. कुठं ओळखू येतं नाही ओळखणार. असं जे खायला येईल जे पण आधी ही खावं लागतं ना, काय पूर्णाचं म्हणतात. होय मग त्याला काहीतरी ही पूर्णाचा मम्मीने मोदक करून ठेवलाय. मग ते आकार बदल ना त्याला. असं जरा कोण आण, असं कोण आण तसं असतं होईल. मग ओळखू याला. पूर्णाचं लगेच ह्याचं असं लागतं आणि पूर्णाचं एकदम मऊ लागतं. खोबऱ्याचं पुरणाचं. बरं असू द्या, करून घेतो आता आम्ही दोघी. मम्मीला करू लागते बघा. मी इकडून तिकडून पुरण मी हे करून दिलं आहे ना ग मम्मी, वाटून दिलं. बाकी सगळं मम्मीने केलं. मी फक्त इलायची सोडली आणि पुरण वाटून दिलं आहे का नाही. सकाळी पाणी चालू केलं तर मम्मीने पाणीही भरलं. आणि हो किती आळस आहे ह्याच्या अंगात. काय म्हणूया इकडे चल. त्यांची मज्जा आहे. ह्यांना काय आहे का जावाय आहे का लेख आहे का धोंड आहे तर खरं काही धोंड्या. हे बघा आमचा मन्या आता सुधारला चांगलं. नाही तर ठेव घ्या आता वड्यासारखं. त्याला तळून घ्यायचं ना. त्याला भाजतात पण ना. होय उकडतात आणि तळतात. तर अशा पद्धतीने चालू आहे आमचं धोंड जेवण. तर कंटिन्यू तुम्ही बघत राहा, अजून काय काय नवीन आहे. आणि मम्मीने रील्स बघितल्यात बरं का, बघितल्यात भरपूर. त्यात कसं जावं लेकीसाठी काय ग मम्मी डेकोरेशन अधिक वाण का मास का काय असतं ना तसलं. लेक जावायचं कौतुक तसलं माझ्याकडे काम दिलंय मम्मीने की रांगोळी काढायचं, फुलांनी सजवायचं, ताटं वगैरे ती. तर लेक तर इथंच आहे, जावायची येणार आहे फक्त. तू डिलिव्हरीला आली म्हणून येत आहे, नाहीतर दोघं पण आला असतात. हां नाही मला स्वागताची तयारी करावी लागली असती. त्यांनी इथंच होतं पण म्हणलं तुम्ही जावा मम्मीला घेऊन या. मग म्हणत होता नको करा बाहेर कोणी जांभळीला कोण हलवते. आहे कोणतं ते बारकं पोरगे. तर चला करू द्या. आता करतो आम्ही धोंड जेवण, म्हणजे धोंड्याचा स्वयंपाक आणि जेवणाचा ब्लॉग वेगळा, ती पण नक्कीच बघा. तर मला कसं बसलं वाटतं काय ग हां कुठं काय तवा ते शिकाय देऊनच मला काय त्याचा धुळाची अलर्जी. काल घरातलं काढलं हां धुळाची नाही, याच्या अगोदर पण होत होतं पण इथं आल्यापासून काल जरा जास्त झालंय. तर तुम्ही कमेंट करून सांगा की म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये शिकासाठी. मला काल इतक्या शिका आल्या, सकाळी पण लय होत्या, रात्री पण शिका, सर्दी शिका लय येत येतं. त्याच्यामुळं घसा पण दुखतोय, म्हणजे घसा बसलाय माझा. तर शिकण ही कितपत म्हणजे नाही का धोकादायक असतं काय मला कमेंट करून सांगा. मला तर काय माहिती नाही है ना. माझं पोटाला ताण बसतो. मग काय तर सोपं काय शिका देणं. अगं एकदा जर शिकाल ना, मला कंटिन्यू 4-5 शिका तर सहजच असं एक लागोपाठ येतं. तर चला असत्या त्यांनी येतात मम्मीला घेऊन आणि पप्पा पण येतात गावातनं दादाला. माझा मुंबईचा भाव आलाय म्हणजे इथंच आहे सुट्टीला आलेला. तर त्याला आणि माझ्या आजीला घेऊन येतात पप्पा पण. आणि इकडून ही पण येतात. आता ऊन ताण झालेलं आहे
कसं होतं काय होतं काय माहिती. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघाच. तर चला आता करून घेतो आम्ही स्वयंपाक आणि व्हिडिओला कधी इथंच येईन. बाय. कसं वाटलं दोंड जेवण नक्की सांगा. तुम्ही घातलं का तुमच्या जावायला? आमच्या मम्मीचं चालू आहे तिच्या लाडक्या जावायला चालू आहे. कसं वाटलं नक्की ते. तयारी कशी वाटली नक्की सांगा. फादरचा फोन आला. चला व्हिडिओ कधी इथंच येईन. बाय. हा हां